लय बाया बघितल्या लय बाया बघितल्या हा अजून म्हणून काय बरं ओ ते लेखांचं घर कुठं हो आहे की पुढं चला बरं तेवढं ती घर दाखवा चला येते पुढं तुमच्यात आहे का नाही गाय बी गाय नाही हो असलं वासरू बिसरू बघा ऐकायला सांगते तुम्हाला पुन्हा हा ते जरा आम्हाला पाहिजे गाय घ्यायच्या तर चला बरं दाखवा बरं घर हा आले आले चला या लवकर हा हा येते ते घाण झाली ते बाई तिकडे दाखवा. कसं आहे घर? येत आहेत जेव मोठा होय हो साऱ्या बुंड्याच मुक्त शिवार गोटा बिटा केलता काय बऱ्याच गाय गेल्यात लागाला अहो ते गाय काय तुमची कोणची नेमकी बाई ही विकायची ती विकायची हा या ना बघ येडा सर मस्त आहे किती येतात या किती जाती किती दोन जाती ते एवढं काय मला माहित नाही आमच्या नवऱ्याला माहित आहे एवढं माहित आहे बघा दुसऱ्या येताची मग दुसरी येताची म्हणल्यावर काय आता त्याला चार जाती असं लय लय मी काय म्हणतो तुम्हाला लखन कुठे गेलाय ते बाहेर गेलेत कुठं बरं मला फोन केला म्हणला ना नाही टेम्पोवर गेलेत गाय तशी चांगली बरं का हा सांभाळीचा काय गाय नाही माझं काय एवढं लक्ष नसतं पण आता ते गेले हो, या इकडे या ह्या कोण आहे ही माझी मैत्रीण आहे शेजारची बावखी म्हणा की बावखी लग्न झालं वाटतं त्यांचं बी ती जाऊ द्या बाकीच्या पंचायती काय किंमत लावली 80,000 रुपये हायला गाय गाय 80,000 दोघी तरी आहे का आता उन्हाळा पडला आणि त्याला 80 द्यायचं का दुधाचा भाव पार 23 वर आणि 22 वर आमच्या नवऱ्याने जेवढ्याला सांगितली तेवढ्याला मी तुम्हाला तुमचा सांगितलं नवरा 1,50,000 ला म्हणीन हा मग भाऊच हाय तेवढा मग सांगायला तेवढा पाहिजे ना नाही नाही त्याला शिळीवरच आवाज येतो माझा चल व्यापारी तुमच्याकडे आहे का लोड बिलोड बाई होय आहे की कसली म्हणजे केवढी पहिला रोय म्हणजे कालवडच म्हणतो त्यांच्यातली बारीक आहे, पहिला काय रोय. झाली किती महिन्याची काय त्यांच्यातली पहिला रो कालवड आहे ती नसती जास्त तिला काय जनावरातलं माहित नाही जरा मला माहित तोंडावूनच हा पहिला रो म्हणलात का हा जर बघून या नाही 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 हाय पण विकायची नाही बरोबर हे कायची नाही मग का पुजा ठेवली काय देवार अहो एक तर आहे त्यांच्यात अजून दुसरी आज का उद्या आणायची म्हणून लगे विकायची वय लगे त्यांची नाही विकायची आमची विकायची बघायची असली बघा जरा काय बरंच भारी दिसते बरं का पण तुम्ही किंमत हज्जायला माणसांची सवय नाही काय सारी बायांची सवय काय गायला होय पण तुम्ही कोणत्या गावचे मी इथला कर्जतचा शेजारचेच आहे की मग हा. फोन केला तुमच्या नवऱ्याला हा केला असेल पण ते बाहेर गेलेत आता त्याचा तर काय लय अवघड आहे बुवा. माझे पैसे देणार आहोत येऊ आमच्या नवऱ्याकडे तुमचे कशाचे पैसे पैसे आहेत ना एमच गाय नाही आलोय आता तुम्हाला 80,000 सांगताय पण गायची किंमत मी सांग किती होईल 80 म्हणलं नाही लय होत 60 देऊ तर ती मला नाही जमणार व्यवहार करायला तिचा आमचा नवराच करेल पण मी व्यवहार म्हणजे नसते माझंच 50,000 आहेत त्याच्याकडे तुम्हाला 10,000 देऊन जातो आता हा काय नाही तसलं ती मला नाही जमणार ती त्यांना बघा त्यांना विचारा फोनच आला त्याचा नाही राव कंपनी फोन करते मला लय पैसे ना आमच्याकडे लोन आणि 3 कंपन्यांना देतो आम्ही होय टर्नओव्हर लय निघतो आमचा हा हा काय बिझनेस आहे काय काय बिझनेस नाही 7-8 एकर कलिंगड आहे 20-25 एकर ऊस आहे 30-40 एकर केळी व्यापारी परत आणि त्यातून मी व्यापारी रोजचा असले तुमच्या गाय मागे 20-50-30-40 लाख रुपये रोज निघतात ह्याच्यासोबतच लग्न केलं असतं काय म्हणला तर पण ती जाऊ दे आम्ही काय म्हणतो एवढं आहे आपल्याला मस्त पण ती तुमच्या नवऱ्याकडे पैसे त्यामुळे जरा माझे यार पैसे गुटलेले असं मला कुणाकडे 5-50 हजार लग्न पैसे द्या ना तुमचा कशाला पैसे घेतल्यात मला काय माहित मला बायकोला गाड्यातून ती करायची तुमच्या गाड्यात एक फुटका डाग दिसा ना तुम्हाला सुखात ठेवतो का नाही काय नको काय आमच्या बरोबर या गाय बघा ना तुम्ही दुसरंच बोलायला लागले गाय बघा इधर गाय काय तर गाय दर पगार आहे का नाही ही जवळ जरा बित्रीत दिसते हानीत बिनीत नात ना गायला नाही रोज हानी देते का आता लगा थमकी लागा दार बीर काढायची लगेच काढायची काय दार बघ दाती बघू अहो तोंड घालता काय आमच्या म्हशीच्या तोंडात आता सारखं ते आमच्या गायच्या तोंडात तू तुला कळतं का नाही दात बघतोय तिचं हा बघा काढतात का दात आपल्या 32 दाताचे नसतात त्या गाया हा गाय जरा बरीच चांगली दिसते मग
60 होईन यावर. नाही एवढं कमी नाही. 80 म्हणलं 80. जास्तीत जास्त आता ते त्यांच्याशीच बोला पाहिजे मला काय. अरे इचरा म्हणजे तुमच्या हातात आहे का नाही काय? अहो माझ्याच हातात आहे. लास्ट 75 ला देते बघा, नाहीतर परत 75 असेल का? 2 गाय आहेत मला. 2 गाय येतात. गाय बी बघता का नाही का काय उगाच काही बोलता. खाट्या 2 येतात म्हणलं मी. हा खाट्या 2 येते. मी तुम्हाला काय म्हणतोय, हा सगळं जाऊ दे तिकडे, तुमचं जाऊ द्या माझं जाऊ द्या. तुमच्या तोंडाकडे बघून देऊ 62. काय 62 देऊ ना. नाही मी 75च्या खाली गाय काय सोडत नाही. तुम्हाला न्यायची असली ना तुम्हाला लखत येत नाहीतर? काय तुमचा हिशोबच कळा ना. मी काय म्हणतो तुम्हाला, तुमचं लयच काम असतं का तुम्हाला? हे सगळं एवढं गोठा एकटा हँडल करता का तुम्ही? एकट्यालाच करावं लागतं. काय करणार आता? लयच काम दिसतंय. तुमचं माहेर कुठलं म्हणला तर? नेटकेवाडीची आहे मी. का नेटकेच का? हा बर 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 बर. नाही बरी गाय तशी बाई बी. मी काय म्हणतो तुम्हाला, जावं की जा की वासरू बिसरू बघून ये. विकायचं बघायचे आम्हाला निश्चय नसले का तर जरा बघून ये. कसले सोड गाय सोड. हे बाबा काही छान दिसत नाही. गायला काय लागलंय? कुठं काय लागलंय? गायला काय लागले खाली? अहो नाही काय लागलं. ती बसलेली मळली गाय. मळायला नाही गाय. गायचं काय चुकत नाही. गायला हाणतात काय नको मी. अहो काय कसं बोलता? आम्ही कशाला गायला आणू? चांगलं बघून ये वासरू. हा बघा गाय चांगली दिसते तुमची. काय सांगू तुम्हाला, काय झालं? हे लागलं का काय? काय सांगा हो का बघू. अयो लय लागलं का काय? मग काय काय औषध बिवषध लावायचं का? काय नको लावाय. मी काय म्हणतोय, बाजू बसायचे का? बाजू हा हा बसा ना. जरा ते पाय दुखायला लागला. या गायचं करू यावर बाजू ये. हा चला की बस. दामाने चला. लागलं ती पायाला मगाशी. दामाने बसा. इकडे बसवाय तुम्ही. ते आपलं पाहुण्याची सर नेटकेवाडीत. होय हा लागले होय. हे काय राव तुम्ही, रस्ता सुद्धा मंजूर व्हाय ना तुमच्या रोडला. हा रक्त आलं गड्या, लईच रक्त आलं. बरं गायचा नीट सौदा सांगताय का नाही? मी सांगितलं ना तुम्हाला लास्ट 55 ते सॉरी 75,000. 55 म्हणल्यावर बाय आताच घेतली असते मी गाय. अहो तोंडात आलं. मी काय म्हणतोय तुम्हाला, 75 गाय 2 लाख देऊ. 2 लाख? काय काम असतं जाऊन तुम्हाला इथे? हा ना काय करता आता? काय करता म्हणजे एकदा आमच्याकडे बघा, तोंडाकडे आमच्या. बघितलंय ना मग तुमच्याकडे. तुम्हाला बूट दिसतोय का? हा 22,000चा बूटच आहे. अयो कळलं का? सारखी कितीतरी टन केळी जाते. 80-90 टन कोणाची केळी घ्यायला लागली का? ऊस आहे 500-600 टन. हा तुम्हाला एकूण जमीन किती आहे? असं 188 एकर जमीन आहे सगळी. हा किती? तरी बी माझी 50 एकर गुतली वाद. मला 2 फ्लॅट आहेत, फार्म हाऊस आहे, सगळं हे परपणा असा टाइमपास वारी चाललाय. म्हणणं माझं म्हणणं काय, तुम्हाला रोजच काम आहे. लेकरू बाळ आहे तुम्हाला? अहो नाही हो, आता तर लग्न झालं नाही. काय म्हणतो तुम्हाला, हा बघा काय होतंय तुम्हाला फार्म हाऊस वर ठेवा आमच्या. मी काय म्हणतो तू असं बी काय त्या लक्षात राहिले. देखावा मला फसावा धंदा देऊ. पैसे झाले खर्च त्याच्या लोकांचं 10,000 12,000. उद्या कोणचा सावकाराला हात टाकेन तुमच्या करोडां का 7-8 जणांनी हात टाकल्या. तसं आमच्या पैसे राहिलात नंतर खऱ्या डागिन्यावर राहतात. कधीच कसल्या गोष्टीची राणी वाईन ठेवून मी कधीच कसल्या गोष्टीची कमतरता जाणवायची नाही. हो पण माझं लग्न झाले ना. लग्न झालंय कोणाचं नाही होत लग्न, सगळ्यांची लग्न होते. माझं लग्न आहे. तुमचं लग्न झालंय? लग्न जमलंय पण मी करी नाही लग्न. मला आवडत नाही पोरगी. कळलं का? होय का? छोटं पत्र्याच्या शेडवर तिकडं. मला कसल्याच गोष्टीची कमतरता वाटणार. डागाने मडवीन, सोन्याने मडवीन, 4 चाकी फिरायला, झोपायला एसी, बेड मस्त मध्ये सगळं फार्म हाऊस आहे आपल्या. डागाने मडवीन तुम्हाला बघा. मी विचार करा, डोक्यावर जोर टाका आणि तुमच्याकडे काही विचार करा. तुमच्या गळ्यात मला 1 फुटका मी नकली दिसतंय. हा ते काय ठेवलं ना गाय तुमच्या बी गाय मला माहिती ना. त्या पप्पू चेअरमननी का काय कोणाच निम्या गाय ठरल्या सगळ्या पारी तुमच्या 2 का 1 कालवड 1च गायवर ती बी एकाची म्हणतो लाख्या. आणि पप्पू चेअरमनच्या गाय आहेत सगळ्या बाकीच्या. खरं आहे का नाही सांगा? भांडा तुमची जागा त्याची पलीकडली त्यांनी घेतली. मला ती भांडी नाही तर काय करीन. हा आहेत ना.
मी काय म्हणतोय तुम्हाला प्रत्येक पुरुषापासून त्रास होण्यापेक्षा मी ह्यो पट्ट्या तुम्हाला सुखात ठेवतो. अशी सोन्याची चेन मी किती घालतो वाटलं चेन हा काय म्हणतात देताल काय सगळं काय म्हणतात ते तुम्हाला. कधी देताल? अहो काय तुम्ही आता चला आता येतो हा फक्त फार्म हाऊस वर राहावं लागेल आणि तुम्हाला ते फार्म हाऊस काय असते? बघा ही तिथं स्विमिंग टँक आहे पोहायला. म्हणजे वरून पाणी पडतं वरून बटन दाबलं की तुमच्या वरून असं पाऊस पडलं आणि पाणी पडतं त्याला शावर म्हणतात. होय स्विमिंग टँक आहे तुम्हाला पोहाय. ते पिक्चर मध्ये असते ते पाणी पडतं वरून ते पाणी पडतं आणि तुम्हाला झोपून आंघोळ करायला असल्या गटारात लोळायची गरज नाही तुम्हाला बाटतं पै म्हणजे? कळतो का आता हे गायांना पाणी पाजायचं कसं आहे तसं पण हाऊद होय ते हाऊदे अंग टाकला हाऊदे पांढरा फरचीचा असतो त्यात झोपून आंघोळ करायची मस्त पैकी. कशामुळे झोपून करायची पण बसूनच काय तुम्हाला त्याच्यामुळेच म्हणलं मी तुम्ही माझ्यावर चला मी तुम्हाला एकदम प्रोफेशनल म्हणून असले काय साड्या बिड्या घालतात रोज नवीन नवीन ड्रेस. मग तुम्हाला पटत असलं तर एकदम राणी म्हणे ठेवीन बुवा शब्द आहे आपला कळलं का? हा बघा आता या कोणाला मेळ बी लागणार नाही आपल्याला. लवकर कपडे घेऊन या काय वाटतं कपडे होय हा बरं लगेच येते की. हा लगेच पण तुमचं मन आहे ना माझ्या बरोबर उद्या मला धरल्या पोलिसांनी तुम्ही बघता तुमच्या नवऱ्या पुढे भडभडा असं बी काय नाही मी तुमची बाजू घेईन ना. असं बी काय तुम्हाला सुख देतोय तो चला माझ्या बरोबर चला थांबा मी जाऊन साडी घेऊन येईन. लगेच लगेच या फास्ट तयार आहे ना तुम्ही मनाने चल लवकर जा या लवकर फास्ट घेऊन ये. अहो दे बाई एकदाच सोनं तरी होईन तिकडे गेल्यावर इथं थांबून तरी काही करू मी. कोणाचं फार्म हाऊस आणतो कोणाचं काय आणतो नवीन नवीन हिला स्विमिंग टँक आणि बाट टाकून गटार तोळायला लावले तिथून पुढे म्हाताऱ्याचं शेड हिला आता नेलं हा हिला काय म्हणते तिकडे नाही देत तिला इकडे यायचा पर्याय राहायचा माझ्या पैसेच राहावं लागेल झक मारे एवढी मला काय मी गायचा जाळ झाला तिकडे मला बाईच पाहिजे लय दिवस डोळा ठेवून. हो दे बाई साड्या तरी कुठं आहे त्या मला हा ते एवढंच घेऊन चल 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 तुम्हाला काय लाख्याने लग्न झाल्यापासून एकच साडी घेतली काय? लग्न झाल्यापासून फक्त 2च साड्या घेतल्यात लाख्यानं मला एक अंगावर छानी एकशी. बिकट परिस्थिती चला तुम्हाला आता जाता जाता साडी दुकानात येतो. हा घ्या त्यांना खरं 50 साडी घेऊ चला जाताना घ्यायच्या होय लगेच खरं का? उठा की इथं कोणी बघितलं गाय तशी गाय सोडून न्यावं काय काय नको काय कशाला आता मला नाही लागले अजून गायला कशाला. हळू बोला हळू. मग पोरगी झाली ना कुठं ना होईन ती जरा चालू दिसती ती आधीच चल 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 जाते बाई. ते यार चला अहो मग ती माझी फेवरेट होती ना जरा मग तिच्याकडे बघित पासा गाडी येऊ पटकुनी पटदिशीने इथं चालला की चालू करा ना गाडी. इथं कोणी बघितलं ना बाई नीट होईन कुठं ना थांबा बस ना गाडी हे पाय बाबा बाबा तुमच्या रानात काय इकडे खाली फास्ट बसा की लवकर सोनं ना ती हा चल